हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण शिकणार आहोत द फन दे हॅड. येस, तर ही स्टोरी आहे आजपासून 100-150 वर्षानंतरची, म्हणजे 2157 ची. तर त्या काळात एक मुलगी असते मागी नावाची आणि एक मुलगा असतो टॉमी नावाचा. त्यांना त्यांच्या आजोबांच्या आजोबांचं पुस्तक सापडतं आणि ते लोक आश्चर्याने ते पाहू लागतात, कारण त्यांच्या काळात बुक्स मधून शिकवायचेच नाही, त्यांना टेली बुक्स असायचे, ऑनलाईन बुक्स. तेव्हा मागी टॉमीला विचारते, "हे कुठून सापडलं आणि हे काय आहे?" तेव्हा टॉमी तिला सांगतो, "हे माझ्या आजोबांच्या आजोबांचं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात शाळेबद्दल लिहिलेलं आहे." तेव्हा मागे बोलते, "अरे शाळा तर किती बोरिंग आहे." तेव्हा टॉमी तिला समजावतो, की नाही, माझ्या आजोबांच्या आजोबांच्या शाळेत एक टीचर असायची. ती सगळ्या स्टुडंट्सला एक बिल्डिंगमध्ये घेऊन शिकवायची आणि सगळे एकत्र अभ्यास करायचे. त्याच्यावर मागे विचार करते, "अरे माझी शाळा तर किती बोरिंग आहे. तिथे तर फक्त एक रोबोट असतो, तो मला शिकवतो आणि तेही माझ्याच घरात स्टोरी नसते." मी तिला पूर्ण स्टोरी सांगतो, की आधीची शाळा कशी असायची. मग मागे विचार करू लागते, अरे मी पण तशाच शाळेत का नाही जाऊ शकत, जिथे सगळे एकत्र शिकतील, अभ्यास करतील आणि एकमेकाची मदत करतील. तर फ्रेंड्स, हीच स्टोरी आहे. इन डिटेल मी एक्सप्लेन केली आहे इन मराठी. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता. थँक